नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2 सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण 2 खूप महत्वाचे श्लोक वाचणार आहोत आज आणि उद्या। श्लोक नंबर 62 आणि 63। ध्यायतो विषयान् पुंसाः संगस्ते उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते। ध्यायतो विषयान् पुंसाः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते। ध्यायतो विषयान् पुंसाः संगस्तेषु उपजायते संगात् संजायते कामः कामात् क्रोधो विजायते। ध्यायतो चिंतन करीत असताना, विषयात इंद्रियांचे विषय, पुंसः व्यक्तीचे, संगः आसक्ती, तेषु इंद्रियांच्या विषयामध्ये, उपजायते वाढत जाते, संगात आसक्तीपासून, संजायते उत्पन्न होतो, कामः काम किंवा वासना, कामात कामापासून किंवा वासनेपासून, क्रोधः क्रोध, अभिजायते प्रकट होतो। भाषांतर आहे, इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो। या श्लोकामध्ये आणि पुढच्या श्लोकामध्ये, पुढचा श्लोक आपण उद्या म्हणणार आहोत परंतु दोन्ही एकत्रच अभ्यास करणार आहोत। पुढचा श्लोक मी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल। क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात स्मृती विभ्रमशः स्मृती विभ्रमः स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति। क्रोधापासून सम्मोह निर्माण होतो आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते। जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धिनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते। तर हे दोन्ही श्लोक एकत्र वाचल्यानंतर कसं लक्षात येतं बघा। ही एक चेन दिलेली आहे साखळी, दोन्ही एकत्र वाचतो मी म्हणजे तुमच्या लक्षात येईल। इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना पहिली स्टेप, इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढते। नंबर 2, अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो। नंबर 3,
आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. नंबर 4. पुढचा श्लोक. क्रोधापासून संमोह निर्माण होतो. नेक्स्ट स्टेप. मोहापासून स्मृती भ्रमित होते. नेक्स्ट स्टेप. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धीचा नाश होतो आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. श्लोक जरी वाचला तरी तुमच्या लक्षात येईल. ध्यायतो विषयान पुंस. विषय म्हणजे इंद्रिय विषय. इंद्रिय विषयांवरती चिंतन करत असतो आपण. हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. त्यातून काय होतं? आसक्ती निर्माण होते. आसक्ती म्हणजेच पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत मिळवलं पाहिजे. मग ते वस्तू असो, व्यक्ती असो, काही असो. पहिलं म्हणजे इंद्रिय आणि इंद्रिय विषयांच्या कॉन्टॅक्ट आणि त्याच्यातून होणारं चिंतन, जे आपण काल परवा वाचत आहोत. इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचं कॉन्टॅक्ट. त्याच्यातून चिंतनातून आसक्ती निर्माण होते. त्या आसक्तीतून काम उत्पन्न होतो. आता आसक्ती आणि काम मध्ये काय फरक आहे आपण चर्चा करणार आहोत. कामलाच दुसऱ्या शब्दामध्ये कधी कधी वासना म्हटलं जातं. इच्छा, आसक्ती, काम याच्यामध्ये फरक असा असतो की इच्छा आणि आसक्ती येतात जातात, परंतु काम त्याला म्हटलं जातं किंवा वासना त्याला म्हटलं जातं जी टिकून राहते, स्टिकी, चिटकून राहते किंवा परसिस्टंट राहते, तिथेच राहते. पाहिजे पाहिजे पाहिजे. इंद्रिय विषयांवरती चिंतन करत करत आसक्ती निर्माण होते. आसक्तीतून काम, वासना निर्माण होते. या कामातून क्रोध निर्माण होतो, कारण काम पूर्ण होत नाही कधी कधी. क्रोधातून संमोह निर्माण होतो. संमोह म्हणजे थोडीशी भ्रमित अवस्था. तुम्ही बघितलं असाल क्रोधी व्यक्ती, क्रोध जसं वाढत जातो तो त्याच्या हातात काय नसतं, तो एक्झॅक्टली काय करतोय त्याच्या पण हातात नसतं. आणि मोहापासून स्मृती भ्रमित होते. स्मृती खूप महत्वाची आहे, ज्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो, बुद्धी म्हणतो. जनरल शब्दामध्ये स्मृती ज्याला म्हटलं जातं, स्मृती म्हणजे फक्त आठवणे, पण ऍक्च्युली आठवण्याच्या पद्धतीलाच बुद्धी म्हटली जाते. ज्याला चांगलं आठवतो तो बुद्धिमान असतो. मग हा क्रोधाचा संमोहामध्ये रूपांतर झाल्यानंतर त्या संमोहाला पण आपण अडवलं नाही तर आपली स्मृती भ्रंश होते, स्मृती भ्रष्ट होते. इंटेलिजन्स, शहाणपणा निघून जातो. आणि जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धीचा नाश होतो, कारण काय आठवतच नाही. काय खाल्लं पिलं आठवत नाही, समोरचा कोण आहे आठवत नाही. आपण क्रोधित झालेला असतो. आणि बुद्धी नाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकूपात पतन होते. बऱ्याचदा हा शब्द वापरतो आपण, पतन होणे, पतन होणे, पतन होणे. पतन होणे म्हणजे एक्झॅक्टली काय? पतन हे भौतिक जगामध्ये होत असतं. म्हणजे आपल्या जीवनाचा उद्देश आहे या भौतिक जगातून मुक्त व्हायचं, सुटायचं आणि भगवंतांकडे, भगवंत धामामध्ये परत जायचं. ते जर आपण पूर्ण झालं नाही तर आपण पुन्हा भौतिक या जगामध्ये पडतो. त्याला म्हणायचं पतन होणे. प्रभुपाद लिटरली इंग्लिशमध्ये शब्द वापरतात पडतो, फॉल्स डाऊन. त्याच्यावरून लवकर लक्षात येतं आपल्याला, फॉल्स डाऊन वरून. पडतो म्हणजे नेमकं काय होतं? पडतो म्हणजे काय होतं? इतकी अध्यात्मामध्ये प्रगती केलेली असते, परंतु पुन्हा एखादी अशी आसक्ती निर्माण होते, त्यातून काम वासना निर्माण होते. आणि त्या काम वासनेला वेळीच आपण कंट्रोल केलं नाही तर त्याचं रूपांतर हे याच्यामध्ये होतं जे आज आपण वाचलं. क्रोध, संमोह, स्मृतीभ्रंश, बुद्धिनाश. आणि या पुढच्या स्टेजेसला आपण कंट्रोल केलं नाही तर तो या भौतिक जगामध्येच अडकतो. कारण या भौतिक जगामध्ये जोपर्यंत काम वासना आहे, त्यातून निर्माण होणारे हे सगळे अनर्थ आहेत, तोपर्यंत इथून बाहेर काढलं जात नाही आपल्याला. सो बेसिकली या भौतिक जगामध्येच राहणे याला म्हणायचं पतन होणे.
जनरली आपल्याला वाटतं की एखादा पैशाच्या मागे लागलाय किंवा व्यभिचार करतोय, नशा करतोय म्हणजे पतन झालंय त्याचं. नाही. तुम्हाला एक जर गुलाबजामुन आवडत असेल आणि त्या गुलाबजामुनसाठी तुम्हाला पुन्हा जन्म घ्यावा लागत असेल, त्याला पण म्हणायचं पतनच झालं. तर हे इंद्रियाचे विषय आणि आपलं पतन यामधली ही जर्नी आहे, ह्यामधला हा प्रवास आहे. पहिल्यांदा आसक्ती निर्माण होते, त्यातून काम निर्माण होतो, त्यातून क्रोध निर्माण होतो, त्यातून संमोह निर्माण होतो, त्यातून स्मृतिभ्रंश होते, त्यातून बुद्धिनाश होतो आणि आपण इथेच अडकून राहतो. शेवटचा मुद्दा महत्वाचा आहे, आपण इथेच अडकून राहतो आणि ते डेंजरस आहे. का? कारण इथे दुःखच दुःख आहे. या इंद्रिय तृप्तीमध्ये पण दुःख आहे आणि ही इंद्रिय तृप्ती तुम्हाला करायला जरी मिळाली तरी इथे दुःख आहे, कारण हे बनवलंयच दुःख देण्यासाठी. म्हणून आपले महान ऋषी मुनी सगळ्यांनी प्रयत्न केला इथून बाहेर पडण्यासाठी. आणि ऍक्च्युली आपण देखील भगवद्गीतेचं वाचन श्रवण हे त्याच्यासाठीच केलं पाहिजे. म्हणून भगवद्गीतेच्या सुरुवातीलाच सांगितलं जातं की हे सगळे श्लोक पाठ करून आणि लक्षात घेऊन आपल्याला इथं फायदा काही मिळवायचा नाहीये, भौतिक फायदा काही मिळवायचा नाहीये. या 2 श्लोकावरून तुमच्या लक्षात आलं असेल की या भौतिक जगामध्ये जर तुम्हाला कोणती गोष्ट, कोणती वस्तू जर हवी असेल, त्यासाठी जर तुम्ही भगवंताकडे आला असाल किंवा भक्तीचं आचरण करत असाल किंवा धर्माचं पालन करत असाल तर ते पूर्णपणे चुकीचं आहे. नसेल तर मग असं भगवंतांनी सांगितलंच नसतं की इंद्रिय विषयांवरती तुम्ही आसक्त झाला तर त्यातून हे तुमचं पतन सुरू होतं. याचाच अर्थ याच्यातून बाहेर पडायचंय आपल्याला, कारण याच्यात दुःख आहे, महाभयानक दुःख आहे. बरेचदा आपण या दुःखाला कंटाळतो आणि या मार्गामध्ये येतो, परंतु तरी अजून त्याच्याच मागे लागलेला असतो. म्हणून हे 2 श्लोक व्यवस्थित समजावून घेणे खूप महत्वाचं आहे. याचं तात्पर्य वाचण्यापूर्वी आणखीन एकदा मी सांगतो, ही जी चेन आहे, ध्यायतो विषयान पुंसा, विषय म्हणजे इंद्रिय विषयांवरती पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करणे. हे फॉर एक्झाम्पल चहा 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 चहा, तसंच असतं प्रत्येक गोष्टी. गाडी गाडी गाडी, सुंदर स्त्री सुंदर स्त्री सुंदर स्त्री, त्याच्यातून आसक्ती निर्माण होते, म्हणजेच अटॅचमेंट निर्माण होते. अटॅचमेंट मधून कामवासना निर्माण होते आणि ही डेंजरस असते. पुढच्या काही श्लोकांमध्ये भगवंत सांगणार आहेत, हा जो काम आहे तो आपला सगळ्यात मोठा शत्रू आहे. ठीक आहे, एखादी गोष्ट आवडली, त्याच्यावरती चिंतन करत जर आपण बसलो तर पुढच्या स्टेजला जातो, ते म्हणजे त्याच्याबद्दलचं आकर्षण निर्माण होतं. आपला मुलगा, आपले घरदार, काही असू दे, पत्नी, ते स्ट्रॉंग आकर्षणाचं रूपांतर काम वासनेमध्ये झालं की मग ते आपल्यासाठी सगळ्यात डेंजरस असतं. पुढच्या स्टेजेस जे आहेत त्याच्यावरती औषध घेतल्याशिवाय ते बरं होत नाही. आणि आपण जवळजवळ सगळे त्या काम वासनेच्या स्टेजच्या पुढच्या स्टेजमध्येच आहोत. म्हणून आपण भगवद्गीतेचं वाचन करायला आलेलं आहे. तर आपल्याला इथं काही गरज नव्हती भगवद्गीता. जो काम वासनेच्या स्टेजच्या अलीकडे असतो त्याला भगवद्गीता माहितीच असते. भगवद्गीता म्हणजे असं काही हे नाही आहे की तुम्हाला हे सगळे श्लोकच माहिती असले पाहिजेत, असंच पर्टिक्युलरली याच सिक्वेन्सने, याच क्रमाक्रमानेच तुम्ही हे ज्ञान घेतलं पाहिजे. हे ज्ञान आहे. कसलं ज्ञान आहे? मला या भौतिक जगामध्ये इंद्रिय विषयांवरती आसक्त होऊन काम वासना निर्माण करून इथं अडकून राहायचं नाहीये. मग हे समजायला कुठल्याही पद्धतीने तुम्ही समजू शकता. आणि दुर्दैवाने कलियुगामध्ये आपण सगळे या काम वासनेच्या पुढच्या स्टेजला आलेलो आहे, म्हणून आपल्याला भगवद्गीतेची गरज आहे. तर हे जे 2 श्लोक आहेत, हे मी काल पण तुम्हाला म्हणालो एवढ्यासाठीच की हे अत्यंत महत्वाचे आहेत. व्यवस्थितपणे समजावून घेणे ही आपली चूक आहे. का व्यवस्थितपणे समजावून घेतलं पाहिजे? ही आपली चूक आहे. इथेच आपण चुकतो. एक गोष्ट चुकली याच्यामध्ये, पुढचं सगळं चुकत जात. जसं काल परवाच्या श्लोक मध्ये भगवंतांनी सांगितलं की इंद्रियांच्या विषयापासून असे आवरून घेतले पाहिजे. जसं कासव आपले अवयव आवरून घेतो. का नाही आवरून घेतलं तर त्याचं चिंतन करत राहणार. चिंतन करत राहिलो की आसक्ती निर्माण होणार. आसक्ती निर्माण झाली त्याच्यातून कामवासना निर्माण होणार.
आणि हेच आपल्या पतनाचं मेन कारण आहे. आणि इथेच खितपत कायमचं तुम्ही अडकून राहणार. हे भगवद्गीतेमध्ये शिकायचं आहे आपल्याला. बाकी कुठलं ज्ञान नाही आहे भगवद्गीतेमध्ये. तुमच्या इंद्रिय तृप्तीचा भोग घेत घेत भगवंतांची सेवा करता येते का? इंद्रिय तृप्तीचा भोग घेत घेत या भौतिक जगात राहूनच भगवत धामात जाता येते का? असे प्रश्न आपल्या मनामध्ये कायम असतात. नाही, हे भगवद्गीता इतकं स्ट्रिक्टली सांगितलंय भगवंतांनी, तरी आपण खूप लाईटली घेतो. तर या 2 श्लोकांचा आपण विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की हे किती स्ट्रॉंग सांगितलेलं आहे. एक बेसिक क्षुल्लक चूक आपण करतो ती म्हणजे इंद्रियांचा आणि इंद्रिय विषयांचा कॉन्टॅक्ट करून देतो. काही असो, सिंपल गुलाबजामुन पासून सुंदर स्त्री, मुलं बाळ, घरदार, काही असो, त्यातूनच आपण इथे प्रभुपाद इंग्लिशमध्ये शब्द वापरतात परपेच्युअली अडकलोय. परपेच्युअली म्हणजे कायमस्वरूपी अडकलोय. बऱ्याचदा कळतं आपल्याला चूक झालीये, कारण दुःखच तेवढी येतात जीवनामध्ये. कलियुगामध्ये तर सगळ्यांना कळायला पाहिजे दुःखच दुःख आहेत कलियुगामध्ये. तरी देखील ही जी चेन आहे, इंद्रिय विषय, आसक्ती, काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश, ही चेन आपण तोडू शकत नाही. हो की नाही? बऱ्याचदा कळतं तरी तोडू शकत नाही. परंतु 99.99% लोकांची अवस्था ही आहे की ही चेनच कळत नाही. कुठे थांबायचं हेच कळत नाही. कारण आपल्याला असं वाटतं की छोटीशी प्रभूजी इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे, एवढं काय होत असते का? इथेच आपण चूक करतो. ही काय म्हणतात त्याला, ही घसरगुंडी आहे. ह्याच्यावरती जायचंच नाही आपल्याला. छोटा असो आणि मोठा असो, एकदा गेलं की घसरत खालीच पडायचं काम आहे. पतन होणे, फॉल डाऊन. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते उपजायते संगात संजायते काम. या आसक्तीला संग म्हटलेला आहे. संग शब्द लक्षात घ्या, का महत्वाचं आहे. एखादी गोष्ट आपल्याला आवडत असेल तर त्या गोष्टीचा आपण जास्त संग करतो. त्या गोष्टीचा, त्या व्यक्तीचा, त्या कल्पनेचा, त्या गुणाचा, आणि ते सारखं 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 त्याच्या सोबत राहून ते आपल्याला आवडायला लागतं. संगात संजायते काम, हे या श्लोकातलं सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे. पहिल्या श्लोकातला संगात संजायते काम. तुमच्या मनात जरी काम वासना नसली तरी जोपर्यंत तुम्ही तो संग ठेवणार त्या व्यक्तीचा, त्या वस्तूचा, तोपर्यंत चान्सेस आहेत काम वासनेच्या स्टेजला तुम्ही जाणार. संघ हा फक्त व्यक्तींचाच नसतो. व्यक्तींचा संघ आपल्याला माहिती आहे किती डेंजरस आहे. एक इंग्लिश तत्वज्ञानी होता, तो म्हणायचा, तुमचे मित्र दाखवा, मी तुम्हाला सांगतो तुमचा स्वभाव कसला आहे. त्या संघामध्येच आपण वाईट कामं करायला लागतो, संघामध्येच आपण चांगली पण कामं करायला लागतो. भक्ती पण आपली चांगल्या भक्तांच्या संघामध्ये होते. चांगल्या भक्तांचा संघ नसेल तर भक्ती पण आपली डळमळीत असते. तसंच एखाद्या गोष्टीचा देखील संघ जास्त करणे चुकीचं असतं. रोज उठून तेच बघणे, ते काही असो, रोज उठून डोळ्यासमोर तेच आहे. आपल्याला वाटतं आपला कंट्रोल आहे, परंतु तो कधी एक दिवस जातो, कंट्रोल कळत नाही. रोज उठून तीच गाडी बघणे, रोज उठून तेच व्यक्ती बघणे, याच्यातून काम निर्माण होतं. संगात संजायते काम. म्हणून जो भक्ती मार्गावरती सिरियस आहे त्याला पहिली गोष्ट सांगितली जाते संघ सोडणे. विषयी लोकांचा संघ सोडणे फर्स्ट स्टेप. जोपर्यंत विषयी लोकांचा संघ तुमचा आहे, तो तीर मात्र का असेना,
अर्धा तास का असेना, एक तासभर का असेना, ते तुमच्यासाठी डेंजरसच आहे. इंद्रिय विषयांचा संग सोडणे आणि इव्हेंच्युअली प्रकृतीच्या गुणांचा संग सोडणे, कारण प्रकृतीच्या गुणांच्या संघामध्येच हे सगळं घडत असतं. संग प्रकृती, व्हॉट इज दॅट श्लोक? जन्मना कर्म नेत्रेषु सद असद जन्म योनिषु. त्या गुणांच्या संघामुळे आपल्याला शरीर कुठलं मिळणार ते ठरत असतं. कारणम गुणसंगश्च सद असद जन्म योनिषु. तर ते इतकं डेंजरस आहे. आणि हे प्रत्येकाशी होत असतं. असं नाही की तुम्ही याच्यापासून चुकणार आहे किंवा तुम्ही याच्यापासून वाचणार आहे. म्हणून हे व्यवस्थितपणे लक्षात घ्यायचं. इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना मनुष्याची त्या विषयांच्या ठिकाणी आसक्ती वाढते. म्हणून पहिली गोष्ट म्हणजे इंद्रिय विषयांचं चिंतनच बंद केलं पाहिजे, त्याच्याला बघणं बंद केलं पाहिजे. संग वाढतो. संग वाढल्यावर काय होतं? अशा आसक्तीपासून काम उत्पन्न होतो. मगाशी मी सांगितलं तुम्हाला, इच्छा आणि काम याच्यात फरक काय आहे? इच्छा ही येत जात असते, परंतु काम ही टिकून राहते. त्याला म्हणायचं काम स्टिकी, परसिस्टंट, कायम टिकून राहणारी. आणि कामापासून क्रोधाचा उद्भव होतो. याचं तात्पर्य आपण वाचूया. जमलंच तर पुढचा श्लोक पण वाचूया, नाही तर मग पुढचा श्लोक उद्या वाचूया. परंतु दोन्ही श्लोक एकत्र लक्षात ठेवायचे, कारण हे कंटिन्यू दिलेलं आहे. क्रोधामध्ये काय उत्पन्न होतं ते पुढच्या श्लोकात दिलेलं आहे, आणि शेवट पुढच्या श्लोकात केलेले आहे. शेवटी पतन होतं. तात्पर्य, जो मनुष्य कृष्ण भावना भवित नाही तो इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. काल आपण वाचलं, याच्यावरती उपाय काय आहे? भगवान श्रीकृष्णांचं सदैव चिंतन, स्मरण, कीर्तन आणि सेवा करणे. या इंद्रियांना इंद्रिय विषयांकडे जाऊच द्यायचं नाही. इंद्रियांना सदैव भगवंतांच्या संतुष्टीसाठी कामाला लावायचं, कारण इंद्रियांना काम पाहिजे. इंद्रिय बिनकामाचे राहू शकत नाहीत. मग म्हणून प्रभुपाद याच्याने सुरुवात करतात की जो मनुष्य कृष्ण भावना भवित नाही, भगवान श्रीकृष्णांचा शुद्ध भक्त नाही, तो इंद्रिय विषयांचे चिंतन करीत असताना भौतिक इच्छांमुळे प्रभावित होतो. होणारच 100%. तेच आपण काल वाचलं, हो की नाही? कृत्रिमरित्या तुम्ही इंद्रियांना कंट्रोल करू शकत नाही. भगवंतांच्या सेवेमध्ये एकदा लावलं की मग त्याला काही चिंता नाही. परंतु जो भगवंतांच्या सेवेमध्ये नसेल तर 100% चान्सेस आहेत, 108% चान्सेस आहेत, तो इंद्रिय विषयांनी प्रभावित होणार. इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे, आणि इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील. त्यांना कामाला लावायलाच लागतं, इथे नाही तर तिथे. इथे लावलं नाही आपण कामाला तर ते इथे लागणार. भगवंतांच्या संतुष्टीसाठी सगळं काही करण्यासाठी मला सांगा. अहेतुकी अप्रतियता, कायमचा, अखंड, निरंतर. मग कशाला प्रश्नच येत नाही इंद्रियांचा इंद्रिय विषयांशी संपर्क यायचा, वाईट संघामध्ये जायचा. परंतु जनरली आपण तसं करत नाही. मुद्दामून आपण तसं करत नाही. ऍक्च्युली तुम्हाला हे ऐकायला थोडस विचित्र वाटेल. मुद्दामून नाही प्रभूजी, मुद्दामून थोडीच करतोय मी. येस, मुद्दामूनच आपण करत असतो. प्रभुपाद म्हणतात, इट इज अवर इररॅशनल रेजिस्टन्स टू सरेंडर टू कृष्ण. इररॅशनल रेजिस्टन्स म्हणजे काय? रेजिस्टन्स म्हणजे विरोध. कशाचा विरोध? भगवंतांना पूर्ण शरण जाण्यासाठी विरोध. कोण करतंय? आपण करतोय. याला काय कारण आहे? काही कारण नाही. प्रभुपाद म्हणतात काही कारण नाही. इररॅशनल. इररॅशनल म्हणजे हे तुम्ही समजावून सांगू शकत नाही का तुम्ही भगवंतांना शरण जात नाही. तुम्ही स्वतःला विचारून बघा, मी भगवंतांना पूर्णपणे शरण का जात नाही? त्याला कारणच नाही ऍक्च्युली.
आता तुम्ही सांगाल कारण माझं कुटुंब आहे, सो सो व्हॉट, कुटुंब असलेले आणि भगवंताने शरण जायचं नाही असं थोडीच लिहिलंय. नाही, मला कामं असतात, भगवंतांच्या शरण जाण्यासाठी कामं करायचं नाही म्हणून कोणी सांगितलं नाही? मग माझ्या कुटुंबाचं कसं चालणार? भगवंतांना शरण जावा, भगवंत प्रॉमिस करतात मी सगळं बघून घेतो. अशी कितीही कारणं तुम्ही शोधा, तुम्हाला शेवटी लक्षात येईल की आपण भगवंतांना शरण जात नाही कारण माझी इच्छा नाही, बाकी त्याला काही कारण नाही. त्यामुळे भगवंतांच्या सेवेमध्ये इंद्रियांना लावणे हे आपल्या पूर्णपणे हातात आहे, परंतु आपण लावत नाही. मग बऱ्याच जणांना असं वाटतं की कृत्रिमपणे आपण इंद्रियांना कंट्रोल करू, थोडासा योगा करू, थोडासा मेडिटेशन करू, थोडासा प्राणायाम करू, थोडासा आहार विहार करू, थोडस फिरून येऊ, मन शांत होईल. याच्यातून परत आपण इंद्रिय तृप्तीच्या साखळीमध्ये अडकतो. आजकाल बऱ्याच मॉडर्न सायंटिफिक लोक सांगतात मन विचलित झालंय का सगळ्या गोष्टींनी, स्ट्रेस वाढलाय, टेन्शन वाढलंय काय, थोडस मस्तपैकी फिरून या काश्मीर विश्वेला. काय तिथून आल्यानंतर मन परत व्याकुळ होते, अरे काश्मीरमध्ये काय सुंदर होतं, परत तिथेच जाऊन राहायला पाहिजे. इंद्रिय आणि इंद्रिय विषयांना जोडायचं काम करतो आपण, फक्त इकडने काढतो तिकडे लावतो, तिकडनं काढतो इकडे लावतो, इकडनं काढतो तिकडे लावतो. यंग लोकांना सांगितलं जातं टीव्ही बघा, इंटरनेट बघा, मन स्ट्रेस थोडस कमी होईल. टीव्हीवर इंटरनेट काय बघा, इंटरनेटवर काय बघा, यंग जे प्रेमाचे प्रकरण आहेत, अश्लीलता, हेच बघायचं, मग मन थोडस शांत होत. ते तर असं एकदम भयानक प्रकारचे इंद्रिय विषयाशी जोडायचंय. परत इंद्रियांना आपण गप्प ठेवू शकत नाही. काल परवा पण आपण चर्चा केली, कृत्रिमरित्या त्यांना कंट्रोल करू शकत नाही आणि बिनकामाचं पण ठेवू शकत नाही. त्यासाठी उपाय आहे, भगवंत म्हणतात मत्परा, काल वाचला आपण नाही, युक्त आसित मत्परा. युक्त म्हणजे युक्त करणे, मत्पर म्हणजे माझ्यासाठी. प्रभुपाद म्हणतात इथे इंद्रियांना योग्य कार्यामध्ये निमग्न केले पाहिजे, आणि इंद्रियांना जर भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेमध्ये संलग्न केले नाही तर ती निश्चितपणे भौतिक सेवेमध्ये मग्न होतील, होतातच ऍक्च्युली. या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्ग लोकातील देवदेवतांचे नव्हे तर ब्रह्मदेव आणि शंकर शिवजीही इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात. व्हेरी स्ट्रॉंग स्टेटमेंट. हे आपण ऐकले इतक्या वेळेला, बऱ्याचदा ऐकले ऍक्च्युली, तरी पण आपल्याला हे एवढं सिरियसनेस जाणवत नाही. प्रभुपादांचं वाक्य काही काही खूप सिरियस असतं. सिरियसली माझा आवाज सिरियस करायचा मी प्रयत्न केला तरी पण कधी सिरियस झालं नाही. या भौतिक जगातील प्रत्येक जण स्वर्ग लोकातील देवी देवताच नव्हे तर ब्रह्माजी आणि शिवजी देखील इंद्रिय विषयांच्या प्रभावाला वश होतात. आपण कोण आहे? आपण म्हणतो की झाडकी मुली. तुम्ही कशाला प्रयत्न करताय? इकडे जा तिकडे जा, या देवी देवताकडे जा, या इकडे जरा फिरून ये, थोडस टीव्ही बघून मन हलकं होईल. नाही, हे या भौतिक जगामध्ये मन हलकं करायचं असेल, स्ट्रेस टेन्शन कायमचं घालवायचं असेल, इंद्रियांना सुखी करायचं असेल तर त्यांना भगवंतांच्या सेवेमध्येच लावावं लागतं. भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावना भवित होणे होय. हे पण वाक्य सुपर सिरियस आहे. आपण ही वाक्य सिरियसली घेत नाही. मुळात आपण प्रभुपादांची पुस्तकच वाचत नाही, वाचली तरी अशी उडत उडत वाचतो. प्रत्येक वाक्य प्रभुपादांनी विचार करून लिहिलेला आहे. स्वर्ग लोकातील देवी देवताच नव्हे तर ब्रह्माजी शिवजी देखील इंद्रिय तृप्तीला बळी पडतात. अशी बरीच उदाहरणं आहेत आपल्याकडे. परवाच आपण वाचलं विश्वामित्रचं उदाहरण. इंद्रदेव सारखा बिझी असतो आपली खुर्ची सांभाळण्यासाठी. अहंकार तिथे पण आहे, दुःख तिथे पण आहे, ब्रह्माजी पण दुःखात आहेत. ऑफकोर्स
याचा अर्थ असा नाही की आपल्याच लेवलला आहेत हे सगळे. कधी कधी ते इंद्रिय तृप्तीनं बळी जातात, कधी कधी त्यांचं पतन होतं, पुन्हा इथे जन्म घेतात. जसं नलकुबेर आणि मणिग्रीवा आपण वाचलं मागच्या महिन्यामध्ये, आपण तुम्ही वाचलं असेल. कुबेरचे पुत्र, स्वर्गलोकाचे रहिवासी, तिथे तर इंद्रियांना प्रलोभन असले तरी ते इंद्रियांना प्रलोभित झाले नसले पाहिजेत, तरी पण होतात. कारण इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा कॉन्टॅक्ट आला की काही सांगता येत नाही, की चेन सुरू होते. आसक्ती, काम. ब्रह्माजींचं उदाहरण दिलं जातं बऱ्याचदा. शिवजी देखील ऍक्च्युली माझ्या डोक्यात कुठलं उदाहरण येत नाही, परंतु मोहिनी रूपाकडे शिवजी इतके आकर्षित झाले होते भगवंतांच्या की त्यांना पण कंट्रोल करता आलं नाही. भागवतमच्या 4थ्या स्कंदामध्ये कथा येते. म्हणून प्रभुपाद सांगतात, भौतिक अस्तित्वाच्या या जंजाळातून मुक्त होण्याचा एकच मार्ग म्हणजे कृष्ण भावनाभवित होणे होय. हे वाक्य का सिरियसली म्हटलं मी? पहिली गोष्ट तर आपल्याला हे पटलं पाहिजे की भौतिक अस्तित्वाच्या जंजाळात आपण अडकलोय. कोणाकोणाला वाटतंय जंजाळात आपण अडकलोय? बऱ्याच जणांना हे अजून पटलेलंच नाहीये की आपण जंजाळात अडकलोय. अक्षरशः हात दिलं तरी यायला तयार नसतात. जंजाळ म्हणजे काय? सुख दुःखाचं, जन्म मृत्यूचं चक्कर. आणि त्या ऍक्च्युली प्रभुपाद एका ठिकाणी सांगतात, 100 दुःखानंतर एक सुख मिळत असते या भौतिक जगामध्ये, आणि ते सुख आपल्याला 100 पटीने आशा देऊन जातं या भौतिक जगातच आहे काहीतरी म्हणून. आणि मग उरलेले 100 दुःख भोगत आपण विनाकारण संघर्ष करत असतो, धडपडत असतो ते एका सुखासाठी. हे भौतिक अस्तित्व आहे. मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती. या 6 इंद्रियांना संतुष्ट करण्यासाठी रात्रंदिवस आपण संघर्ष करत आहोत इथे, कुत्र्या मांजऱ्यासारखं. आणि या जंजाळामध्ये अडकलं. कळतंय दुःखातून बाहेर आल्यावरती पुन्हा त्यातच उडी मारतो आपण. यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे भगवान श्रीकृष्णांची प्रेममयी भक्तिमयी सेवा करणे. प्रेममयी भक्तिमय सेवा करणे. भगवान शिवजी हे ध्यानमग्न होते, पण जेव्हा पार्वतीने त्यांना इंद्रिय सुखाकरिता विचलित केले तेव्हा शिवजी त्यासाठी तयारही झाले आणि परिणामी कार्तिकेयाचा जन्म झाला. परंतु जेव्हा हरिदास ठाकूर तरुण भगवत भक्त होते तेव्हा याचप्रमाणे मायादेवीच्या अवताराने त्यांना मोहित करण्याचा प्रयत्न केला, पण भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी त्यांची अहेतुकी भक्ती असल्यामुळे त्यांनी सहजपणे मायादेवीची परीक्षा पार पाडली. ऑफकोर्स याचा अर्थ असा नाही की शिवजी एक कामी होते. एक उदाहरण, एक कंपॅरिझन, तुलनात्मक सांगायचं म्हणून प्रभुपाद इथे सांगतायत. आणि शिवजींचं तसं करण्यामागे देखील काहीतरी उद्देश असतो, लीला असते. बऱ्याचदा आपण परवाच एक मूर्ख भक्त मी पाहिला, तो म्हणत होता, अरे ब्रह्माजींना इंद्रिय कंट्रोल झाले नाहीत, आपण कोण करणार? आणि याच्यावरून तो सिद्ध करून दाखवत होता की याचा अर्थ ब्रह्माजी देखील पूर्णपणे शुद्ध नव्हते, तरी पण ते गुरु आहेत, त्यामुळे आपले गुरु पण शुद्ध नसले तरी चालतात. दॅट्स बोगस ऍक्च्युली. ब्रह्माजी शिवजी हे जेव्हा असे इंद्रियांना बळी गेल्याचं दाखवतात तेव्हा त्यामागे खूप मोठी लीला असते. भगवंतांचं त्यामागे खूप मोठं प्लॅनिंग असतं. तर प्रत्येक गोष्टीला आपण तसं म्हणू. पांडव सगळे शुद्ध भक्त होते, पण ते कसे काय बळी गेले इंद्रिय तृप्तीला, असं पण आपण म्हणू शकतो. तर याच्या मागे भगवंतांची लीला असते. याचा अर्थ असा नाही की हे सगळे कामी आहेत, पण आपल्याला हे समजावून सांगण्यासाठी आहे की त्या लेवलला असलेल्या लोकांकडून देखील चूक होऊ शकते आणि ते इथेच अडकून राहू शकतात. आपण किती सिरियसली घेतलं पाहिजे भक्तीला? आपण सुपर सिरियसली घेतलं पाहिजे. आणि म्हणून प्रभुपाद सांगतात की हरिदास ठाकूर मात्र त्यांच्या लेवलचे अजिबात नव्हते. हरिदास ठाकूर एका मुस्लिम घरामध्ये जन्मलेले, आपल्या लेवलचे पण नव्हते. काही काही लोक म्हणतात मुस्लिमांच्या घरात जेव्हा आपल्या लेवलचे पण नाही. असं कुठे ठरत असतं का आपल्या लेवल या कुठल्या घरात जन्म घेतलाय त्याच्यावरून? नाही. भगवंतांबद्दलची भक्ती, भक्तिमय सेवेचं आकर्षण केवढं आहे त्याच्यावरून ठरतं. हरिदास ठाकूर इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये नाम जप करायचे,
न विचलित होता, कोणताही अपराध न करता. मायादेवी वेश्येच्या रूपामध्ये आली, रात्रभर राहिली, तरी त्यांना विचलित करू शकली नाही. सकाळी स्वतः भक्त होऊन गेली. तर भगवान श्रीकृष्णांना पूर्णपणे शरण गेलेला असतो, त्याच्या मनाचा ताबा भगवान श्रीकृष्ण स्वतः घेतात. त्याला कुणीही विचलित करू शकत नाही. 7व्या अध्यायात म्हणतात, मामे वये प्रपद्यन्ते, जो मला शरण येतो माया मेताम तरंती. अगदी आरामात तो या सगळ्या प्रलोभनातून निघून जाऊ शकतो. तर सांगायचा मुद्दा असा आहे की या जंजाळातून, जे मी तात्पर्य वाचण्यापूर्वी समजावून सांगायचा माझ्या पद्धतीने प्रयत्न केला, की हे खूप मोठं जंजाळ आहे, ही सायकल आहे. या सायकलमध्ये तुम्हाला जर अडकायचं नसेल तर भगवान श्रीकृष्णांची पूर्णपणे शरण जाऊन सेवा करायला सुरुवात केली पाहिजे. पूर्णपणे शुद्ध भक्त झालं पाहिजे. वर उल्लेख केलेल्या श्री यमुनाचार्यांच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवंतांचा प्रामाणिक भक्त सर्व भौतिक इंद्रिय उपभोग टाळतो, कारण त्याला भगवंतांच्या सानिध्यात आध्यात्मिक आनंदाची उच्चतर गोडी प्राप्त झालेली असते, आणि हेच यशाचे रहस्य आहे. वर उल्लेख केलेला म्हणजे कालच्या श्लोकामध्ये आपण वाचलं, कालच्या नाही ऍक्च्युली परवाच्या मध्ये वाचलं. यमुनाचार्य काय म्हणतात, जेव्हा माझं मन भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलामध्ये रममान झाल्यापासून आणि नित्य नवीन दिव्य रसाचे आस्वादन करत असल्यापासून, भगवंतांच्या सेवेमधला जो आनंद आहे तो घेत असल्यापासून, मी जेव्हा एखाद्या स्त्री बरोबर लैंगिक सुखाचा विचार करतो तेव्हा तात्काळ माझे मुख विकाराने भरून येते आणि मी त्याच्यावर थुंकतो. सगळं क्षुल्लक वाटायला लागतं आपल्याला. हे उदाहरण जनरली सारखं सारखं दिलं जातं, कारण या भौतिक जगामध्ये त्या सुखाला टॉपमोस्ट सुख मानलं जातं. ऍक्च्युली हे जी सायकल आहे, इंद्रिय विषय, त्याच्यावरची आसक्ती, त्याच्यापासून झालेला काम, कामातून क्रोध, क्रोधातून संमोह वगैरे, हे जे सायकल आहे, हे कुठल्याही इंद्रिय तृप्तीने आपल्यामध्ये, आपण या सायकलमध्ये अडकू शकतो. अगदी चहाच्या इच्छेने देखील. आणि मग ऍक्च्युली दुर्दैवी गोष्ट आहे, पण सध्या स्थितीमध्ये लोकांना चहा प्यायचं देखील आवरायचं होत नाही, कंट्रोलमध्ये राहत नाही. ते कंट्रोलमध्ये राहत नाही म्हणतो ना आपण, नाद लागलाय किंवा काय म्हणतो त्याला, व्यसन लागलंय म्हणतो की नाही आपण, त्यालाच म्हणायचं काम वासना. तोपर्यंत ती इच्छा येत असते, जात असते. एकदा ती फिट झाली काम वासना होते. हे क्षुल्लक आहेत काम वासना, या चहा, कॉफी, गुलाबजामुन वगैरे क्षुल्लक आहेत. गाडी, बंगला, पैसा, घर दार, मुलं बाळ, आसक्ती वाढत जाते, काम वासना वाढत जाते. आणि याच्यात टॉपमोस्ट समजलं जातं मैथून सुखाची इच्छा, स्त्री आणि पुरुषांमधलं आकर्षण, ते देखील निघून जातं, यमुनाचार्य म्हणतात. आणि साधं सुद्धा निघून जात नाही, मी थुंकतो त्याच्यावरती, म्हणतात यमुनाचार्य. भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेतला असा आनंद आला पाहिजे आपल्याला. 3-4 श्लोकापूर्वी भगवंत सांगतात, रसवर्जम रसोपस्य परम दृष्ट्वा निवर्तते. वरचा टेस्ट घ्यायला लागलो आपण, खालचे टेस्ट आपोआप निघून जातात. हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून जो कृष्ण भावना भवित नाही, तो कृत्रिम रीतीने इंद्रिय दमन करून त्यांना ताब्यात ठेवण्यामध्ये कितीही समर्थशाली असला तरी तो शेवटी निश्चितपणे अपयशीच होतो, कारण त्याला यशाचं रहस्य माहिती नाही. कारण विषय सुखाचा अत्यल्प विचारही त्याला इंद्रिय तृप्तीसाठी उद्युक्त करू शकतो. नुसतं मनात थोडासा विचार जरी आला, सिगरेट ओढणाऱ्यांना विचारा, दारू पिणाऱ्यांना विचारा, सेम आहे. सिगरेटची तलप काय, व्यसन काय, आणि गुलाबजामुनची तलप आणि व्यसन काय, सेम थिंग. जी गोष्ट तुमच्या मनाला भगवंतांच्या सेवेपासून दूर नेऊ शकते, ती तुम्हाला या घरकामध्ये टाकू शकते. तर इथे हा तात्पर्य संपतो. शुड बी रीड द नेक्स्ट वन और व्हॉट? उद्याच वाचूया, कारण हे पुन्हा हे सगळं पुन्हा उद्या रिपीट केलं तरी चालेल, परंतु हे खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. या श्लोकामध्ये अर्धी चेन सांगितलेली आहे
इंद्रिय विषयांवरती आसक्त होणे, त्यातून काम वासना निर्माण होणे आणि त्यातून क्रोध निर्माण होणे. आता बऱ्याच जणांना हे लक्षात येत नाही की क्रोध निर्माण होणे ही काय भानगड आहे. कारण क्रोध हा कामाचा छोटा भाऊ असतो, ज्याला अनुज म्हटलेला आहे. अनुज तो जेव्हा काम वासना पूर्ण होत नाही तेव्हा तो येतो. कारण मेन याच्यातून आपल्याला काय घ्यायचंय? आनंद घ्यायचा आहे. गुलाबजामुन खाल्ल्यामुळे आपल्याला काय होतंय? मनामध्ये एक प्रकारचा आनंद निर्माण होतो. परस्त्रीचा संग केला, आपल्या मुलाला आपण भेटलो, आपल्या मुलावरती आसक्ती असते, मुलाला काय होऊ नये म्हणून सगळं करत असतो. मग त्याच्यातून एक आनंद मिळत असतो आपल्याला, आणि तो आनंद जेव्हा मिळत नाही तेव्हा क्रोध निर्माण होतो. हे त्याच्या मागचं लॉजिक आहे. आणि क्रोधाचा अर्थ असा नसतो की ते तुम्हाला त्रास द्यायला आलेला आहे. ऍक्च्युली क्रोध हा आपण आणलेला असतो, आणि तो क्रोध देखील एक प्रकारचा कामच असतो. त्यातून आपल्याला आनंद घ्यायचा असतो. कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपल्याला आनंद पाहिजे, त्याच्यासाठी तो क्रोधाचा आपण वापर करून घेतो. कामातून नाही तर क्रोधातून. एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला एखादी गोष्ट खायची सवय असते. फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्या, दही. दहीचा विचार करून 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 आपण त्याच्याबद्दलची आसक्ती निर्माण झालेली असते. हॉटेलमध्ये गेलो की आपण पहिल्यांदा आपल्याला दही पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजे, याला म्हणायचं वासना निर्माण झालेली असते. आणि जर त्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी तुम्हाला जर सांगितलं की आज साहेब दही नाहीये, पहिला विचार काय येतो आपल्या मनामध्ये? क्रोध. तो समोरचा जो व्यक्ती सांगायला आलाय त्याच्या कंट्रोलमध्ये पण ते नाही आहे, तरी पण आपण त्याला 4 शिव्या देतो. 4 शिव्या देतो, घालून पाडून बोलतो, प्रसंगी मारतो. हे शिव्या देणे, बोलणे, क्रोधयुक्त शब्द वापरणे, ऍक्शन घेणे, हे कशासाठी असतं सगळं? मला हे मिळालं नाही, निदान मी 4 शिव्या देऊन तरी आनंद, जो आनंद याच्यात मिळणार होता तोच आनंद मी इथे घेणार आणि मगच मी घरी जाणार. याच्यासाठी असतं क्रोध. क्रोध आणि कामामध्ये काही जास्त फरक नसतो. ते एकमेकाचे भाऊच असतात. जवळजवळ एकत्रच फिरत असतात, आणि दोन्हीचा उपयोग आपण आनंदासाठी करत असतो. एक तर मिळवून आनंद घेईन, नाही मिळालं तर 4 शिव्या देऊन आनंद घेऊन आनंद घेणार. हे त्याच्या मागचं लॉजिक असतं. आणि आता पुढच्या श्लोकामध्ये जे स्टेजेस सांगितलेत ते स्टेजेस कधी येतात? जेव्हा आपण या कामाला आणि क्रोधाला कंट्रोल करत नाही. मग मात्र इथं आपण कायमच्या अडकतो. मग त्यालाच हे म्हटलेलं आहे बुद्धिनाश, स्मृतीभ्रंश, संमोह. या स्टेजला गेलेल्या माणसाला या जगातून काढायचं अवघड असतं. आपण म्हणतो ना, बाई आणि बाटली पायी अख्खं खानदान विकलं, 7-12 कोरा केला, मराठीत म्हणतात. सगळं शेत विकलं का? कारण त्याच्यात तो संभ्रमात गेलेला असतो, त्या पुढच्या स्टेजला गेलेला असतो, भयानक परिस्थितीमध्ये गेलेला असतो. हे आपल्या पतनाचं मेन कारण आहे या भौतिक जगामध्ये. मग तुम्ही कोणीही असो, हे 2 श्लोक का महत्वाचे आहेत हेच समजावून घेतलं पाहिजे. हेच मेन कारण आहे. हे लॉजिक तुमच्या जर लक्षात आलं, मेन म्हणजे संगात संजायते काम, ही जी अटॅचमेंट निर्माण होते की नाही, पाहिजे पाहिजे त्याचं चिंतन करत करत त्याची अटॅचमेंट निर्माण होते. आपल्या घरच्या व्यक्तींसाठी, एखाद्या आवडत्या खाण्यापिण्यासाठी, आवडत्या गाडीसाठी, काही असू दे. काही लोक आपल्या कल्पनेवर आसक्त असतात की माझी आयडिया अशी आहे आणि ती माझीच आयडिया बरोबर आहे, दुसऱ्याचं ऐकायचं नसतं. आणि हे कोणाबरोबर होतं? सगळ्यांच्या बरोबर होतं. तुम्ही पुरुष असाल, स्त्री असाल, डझंट मॅटर, कुत्रा असाल, मांजर असाल, कोणी असाल, गरीब घरात जन्मलेला असाल, श्रीमंत घरात जन्मलेला असाल, ब्राह्मणाच्या घरात जन्मलेला असाल, शूद्राच्या घरात जन्मलेला असाल, काही फरक पडत नाही. सगळ्यांसाठी सेम लॉजिक आहे. तुम्ही भक्त असाल नसाल, लोकांना आश्चर्य वाटते. भक्त पण सकाळी सकाळी आपण काय वाक्य वाचलं?
किंवा विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर काय म्हणतात, ज्याचं चरित्र चांगलं नाही अशा वैष्णवाचा पण संघ आपण टाळला पाहिजे. वरकरणी आपण म्हणतो हा भक्त आहे, हा वैष्णव आहे, परंतु तो देखील यातच अडकलेला आहे. ध्यायतो विषयान पुंसा संगस्ते उपजायते संगात संजायते काम कामात क्रोध उपजायते. प्रत्येक जण याच्यामध्ये अडकलेला आहे. आणि मग हे समजावून घेणे हे आपलं शस्त्र आहे. ज्ञान हे शस्त्र असतं ऍक्च्युली. आपल्या आता कळालं आपल्याला, हो दिस इज द रिझन, हे कारण होतं. हे आता सतर्क राहणार, इंद्रिय आणि इंद्रिय विषयांचा कॉन्टॅक्टच होऊ देणार नाही. मग प्रभुपाद थोडीशी हिंट देतात इथे, असं जबरदस्तीने करण्यापेक्षा इंद्रियांना इंद्रिय विषयांना सगळ्यांनाच भगवंतांच्या सेवेमध्ये लावा, तुम्ही या गर्केत पडणारच नाही. काम म्हणजे मला पाहिजे, त्याच्या विरुद्ध मी भगवंतांसाठी वापरतो. सेम गोष्ट तीच आहे. या जगामध्ये म्हणतात की नाही, पैसा खूप वाईट असतो, पैसा माणसाला वाईट बनवतो, पैसा अडकून ठेवतो, पैसा हे करतो, पैसा ते करतो. ऍक्च्युली पैसा वाईट नसतो. कुणी सांगितलं पैसा वाईट असतो? माणसाची प्रवृत्ती वाईट असते, त्याला काम वासना म्हणतात. तेच पैसे तुम्ही आपली काम वासना पूर्ण करण्यासाठी वापरू शकता, तेच पैसे तुम्ही भगवंतांच्या सेवेसाठी वापरू शकता. जेव्हा तुम्ही तुमची काम वासना पूर्ण करण्यासाठी वापरता तेव्हा त्यातून क्रोध उत्पन्न होण्याचे 100% चान्सेस असतात, जे तुम्हाला या गर्केमध्ये पुन्हा ढकलून द्यायचे काम करतात. जेव्हा तुम्ही तेच भगवंतांसाठी वापरता, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी वापरत नाही, त्याचं रूपांतर भक्तीमध्ये होतं. गुलाबजामुन जेव्हा तुम्ही स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी खाता, तुम्हाला ते अडकून ठेवतं. भगवंतांच्या संतुष्टीसाठी वापरलं तर त्याचं रूपांतर प्रसादामध्ये होतं. हा स्विच करायचा आहे आपल्याला. म्हणून सतर्क राहायचंय, याच्यातलं डेंजर जाणून घ्यायचंय. हरे कृष्ण. इथेच थांबूया आपण. उरलेलं जे चेन आहे ते आपण पुन्हा उद्या चर्चा करूयात. पुन्हा उद्या चर्चा करताना पुन्हा उद्या थोडीशी उजळणी करूया, म्हणजे याचं सिरियसनेस तुम्हाला आणखीन एकदा लक्षात येईल. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा, कोणी कलाकार असतो, कोणी खेळाडू असतो, कोणी कामुक असतो, कोणी श्रीमंत असतो. हे जे विविध गुण आहेत आपले ते येतात पण आपल्या पूर्वजांपासून, म्हणजे त्यांचे जीन्स आणि काय असते डीएनए पासून. इथनं सत्ययुगापासून पकडा आपले जे मूळ पुरुष आहेत, ते आपण कसं काय इतकं वर्ष ते राहतो, दोष तसाच राहतो आणि सगळे जगतात पण म्हणतात. बरोबर ना, आडात आहे तेव्हा पाडाच येतं. मग त्याला काय पहिल्यापासून काय टेक्निक नव्हतं का त्यातनं बाहेर सुटायचं? हेच टेक्निक आहे. आता भागवतम मध्ये सांगितलंय, भगवद्गीतामध्ये भगवंतांनी सांगितलंय. पण असंच चालत आलंय ना. म्हणजे एखादा कलाकार असेल तो म्हणे अरे मला गाण्यात मला भरपूर आनंद होतोय, तो कशाला म्हणजे भक्तीपेक्षा त्याला जास्त महत्व देतो. जस्ट असे विविध तऱ्हेचे लोक असतात, त्यांचा कंट्रोल होतच नाही, म्हणजे कोणी कंट्रोल करत नाही. प्रत्येकानं आपल्या स्वभावानुसार वागतं. तर हे तुमचा जो उपाय आहे आपला भक्तीचा, अग्नी करतो, पण 99% लोक मला तर वाटतं सगळे स्वभाव गुणानुसारच वागतात. बरोबर ना. आणि त्याचा दोष पण म्हणजे ते मुळापासून आले आपला सत्य लोक याच्यापासून, काय म्हणतात त्याला, मनूपासून मूळ पुरुष होता तो. बरोबर ना. नो, तुमच्या आई वडिलांचा, तुमच्या पूर्वजांचा, ऑल द वे बॅक मनूपर्यंतचा कोणाचाही तुमच्या इच्छेशी, तुमच्या काम वासनेशी अजिबात संबंध नाही. तुमच्या इच्छा, तुमच्या काम वासना ह्या तुम्ही निर्माण केलेल्या असतात. तुम्हाला फक्त त्या प्रकारचे आई वडील द्यायचं फक्त भगवंत काम करतात. इच्छा काम वासना ही तुमची असते, तुमच्या आई वडिलांमुळे मिळालेली नसते. मागच्या जन्मामध्ये मला पंख घेऊन उडायची इच्छा होती,
त्यातच मला आनंद पाहिजे होता, म्हणून तुम्हाला बगळ्याच्या पोटी जन्म दिला जातो. त्यात बगळ्याचा काही दोष नसतो. ओके, तर आपण तुम्ही ऑल द वे मनूपर्यंत गेला. नाही नो 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 बरेच म्हणजे उदाहरणं वाचलो. नो 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 इथेच हा विचार आपल्या मनात काय येतो, कारण आपल्याला मान्यच करायचं नसतं माझी चूक आहे. आणि याच्यासाठी पहिली गोष्ट आपण वापरतो ते म्हणजे विज्ञान, सायन्स, जीन्स, डीएनए. वेल, तुमच्या आई वडिलांचे डोळे निळे आहेत म्हणून तुमचे डोळे निळे होतात, याचा अर्थ असा नाही तुमच्या आई वडिलांची त्यात चूक आहे. तुम्हाला निळे डोळे पाहिजे होते मागच्या जन्मात, म्हणून भगवंतांनी ती अरेंजमेंट केलेली असते. चूक 100%, 108%, 1000% सगळीकडे तुमची स्वतःचीच असते. ही काम इच्छा घेऊनच फिरत असतो आपण, या शरीरातून त्या शरीरात, त्या शरीरातून त्या शरीरात. आता या जन्मी तुम्ही एक म्युझिक प्लेअर म्हणून जन्माला आला, कारण तुमची इच्छा होती ती इंद्रिय तृप्तीची. आणि या जन्मी म्युझिक प्लेअर म्हणून जन्माला येऊन मग खूप ख्याती मिळवली, दारू पिला, बोंबलत पडला अनुप जलोटासारखं. पुढच्या जन्मामध्ये भगवंत तुम्हाला डुकराचं शरीर देतात. काही संबंध नाही या आई वडिलांचा आणि त्या आई वडिलांचा. इथे फिरतोय कोण? तो आत्मा, ज्याची इच्छा आहे, ज्याची इच्छा अजून मेलेली नाही. मनूचा याच्यात काही संबंध नाही, कोणाचा काही संबंध नाही. हे मॉडर्न सायन्स आपल्याला थोड्याफार पद्धतीने समजावून सांगायचा प्रयत्न करतं की अशामुळे तुमचे केस काळे आहेत, याच्यामुळे तुमचे डोळे निळे आहेत, तुमची उंची एवढी आहे, तुमची एवढी उंची आहे. पण भागवतम आपल्याला समजावून सांगतं की याच्यामुळे नाही, तुझी मूर्खाती इच्छा होती मागच्या जन्मामध्ये, तू होतास कुत्रा, पण तुझी इच्छा होती ही मला असं शरीर पाहिजे, म्हणून त्या आई वडिलांच्या पोटी फक्त तुम्हाला जन्माला घातलंय. तुझ्या आई वडिलांचा तुझा काही संबंध नाही, मनूचा तर काहीच संबंध नाही. आणि हे चालू ठेवायचं आहे. शरीराचं ट्रान्सफर, शरीराचं देहांतर एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये, दुसऱ्या शरीरातून तिसऱ्या शरीरामध्ये कंटिन्युअसली चालू ठेवायचं आहे. हे थांबत नाही. आणि हे फक्त आणि फक्त आपल्या इच्छेमुळे होतं. काम इच्छा, जी आता आज आपण वाचलो, काम इच्छा. जोपर्यंत ही काम इच्छा सोडून देणार नाही तोपर्यंत हे थांबत नाही. भगवद्गीतेमध्ये पण 13व्या अध्यायामध्ये समजावून सांगितलेलं आहे. आणि याला कारणीभूत असतो आपली काम इच्छा आणि आपले कर्म, बाकी दुसरं काही कारण नसतं. आणि याच्यातून बाहेर पडायचा पण मार्ग एकमेव तोच असतो. येस, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कळालं, मला लॉजिक कळालं आता. मी म्हटलं ते काय पहिल्या पुरुषापासून जे येतंय ते अजून कंटिन्यू राहतं का, असं माझी शंका होती. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. आपण भगवंताची सेवा करायची आणि आपल्याला ज्या कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत तर मग त्या आपण टाळल्या पाहिजेत की, कारण आपल्याला मग त्याच्यावरती भगवंतांची सेवा करण्यावरती मग परिणाम होतो. अशा वेळेला काय करायचं? भगवंतांची सेवा म्हणजे काय सांगा? आता त्या दिवशी आपण तुम्ही सांगितलं की भगवंतांची इंद्रिय तृप्ती किंवा म्हणजे आपण जे चुकीचं काम चालू आहे त्याचा म्हणजे चुकीचा जो वागतो त्याला दंड देणे, समजा असं. मुळात भगवंतांचे काम म्हणजे काय हेच आपल्याला कळालेलं नाही आहे, त्यामुळे आपल्याला हे असे प्रश्न पडतात.
आणि तुम्ही तर बऱ्याचदा ऐकलेलं आहे भगवंतांचं काम म्हणजे काय. भगवंतांचं काम असतं भक्तीचा प्रचार करणे. भक्ती म्हणजे काय? शुद्ध वागणे. जो शुद्ध वागत नाही दुर्योधनासारखा, त्याला दंड दिलं पाहिजे, तुम्हीच द्यायला पाहिजे असं काही नाही. स्वतः पहिल्यांदा ही सगळी पाप कर्म दुर्योधनासारखं वागायचं स्वतः पहिल्यांदा बंद केलं पाहिजे. ह्याच्यात कुटुंबाची जबाबदारीचा वगैरे प्रश्न येतोच कुठे. कुटुंबाची जबाबदारी घेणे आणि स्वतः शुद्ध होणे हे दोन्ही तुम्ही एकत्र करू शकत नाही. जसं 16व्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात, व्हॉट इज दॅट श्लोक? अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती शम दम तप शौच सत्यम अपैशुनम, हे सगळे गुण तुमच्यामध्ये आले पाहिजेत. आता हे सगळे गुण तुमच्यामध्ये आणत असताना तुम्हाला कुटुंबाची जबाबदारी टाकून द्यायची असं थोडीच कुठे सांगितलंय. भगवंतांनी ही जी सिस्टीम बनवलेली आहे ती म्हणजे, पहिली गोष्ट म्हणजे या भौतिक जगामध्ये आपण अडकतो कारण आपल्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात. त्यातलीच एक इंद्रिय तृप्तीची इच्छा असते ती म्हणजे काम वासना. त्याच्यामुळे आपण लग्न करतो, पोरं बाळा जन्माला घालतो, ती आपली म्हणायला लागतो. आता हे भगवंतांना पण माहिती आहे की हे सगळे हे चूक करतात, म्हणून भगवंतांनी त्याच्यामध्ये सूट दिलेली आहे. ठीक आहे, तुम्ही करा, परंतु त्याच्यामध्ये पण धर्माने वागा, धर्माने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, धर्माने आपल्या कुटुंबाला पण भगवत भक्तीमध्ये आणायचा प्रयत्न करा. ते देखील वयाच्या 50व्या वर्षापर्यंत, अर्ध्या आयुष्यापर्यंत. तिथून पुढे कुटुंबाची आसक्ती पण सोडून द्या आणि पूर्णपणे माझ्या प्रचार कार्यामध्ये, माझ्या भक्तिमय सेवेमध्ये या. आता याच्यात कुटुंबाची काळजी न घेणे कुठे येते? हो की नाही? ऍक्च्युली वयाच्या 50व्या वर्षानंतर कुटुंबाने तुमची काळजी घेतली पाहिजे. कुटुंबाची काळजी घ्यायचा प्रश्नच येत नाही. तुम्ही मात्र पूर्णपणे भगवंतांच्या सेवेमध्ये असलं पाहिजे. भगवंतांची सेवाच आपल्याला माहिती नाही. आपल्याला वाटतं की भगवंतांची सेवा म्हणजे फक्त मंदिरामध्ये जाऊन काहीतरी मंदिराला मदत करणे. या दॅट इज ट्रू, बरोबर आहे. जेव्हा मंदिर भगवंतांच्या प्रचाराचं कार्य करत असते, प्रत्येक जीवाला, या जगातल्या प्रत्येक जीवाला जो इथे अडकलेला आहे, जसं आज आपण वाचलं इंद्रिय तृप्तीमध्ये जो अडकलेला आहे, तो या इंद्रिय तृप्तीच्या या चक्रातून बाहेर कसा पडेल, त्याच्यासाठी तुम्ही जे काही कराल त्याला भगवंतांची सेवा म्हणतात. मग तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या कुटुंबातला मेंबर याच्यामध्ये अडकलाय, त्याला पण तुम्हाला मदत करायलाच पाहिजे. ती पण भगवंतांचीच सेवा होते. आता अशा वेळी बरेच जण म्हणतात, प्रभूजी प्रकार आमच्या घरातले ऐकतच नाही. बाहेरचा तरी कुठं ऐकतो? असं थोडीच आहे तुम्ही बाहेर गेल्यावरती 4 लोकांना भक्ती म्हणजे काय समजावून सांगायला गेला, या इंद्रिय तृप्तीतून बाहेर पडलं पाहिजे, चला माझ्याबरोबर भगवंतांची सेवा करायला, मग बाहेरचे लोक लगेच येतात तुमच्या बरोबर. कुणीच ऐकत नाही या जगात. आपण पण एक वेळ अशी होती, आपण पण ऐकत नव्हतो. नाही, मला इंद्रिय तृप्तीच करायची आहे. पहिली गोष्ट म्हणजे गृहस्थ आश्रमामध्ये एंटरच केलं नसलं पाहिजे. कुटुंब आणि कुटुंबाचं लचांड मागं लावून घेतलंच नसलं पाहिजे. हे शास्त्राचा पहिला आदेश आहे. जेवढं ब्रह्मचारी राहता येईल तेवढं राहिलं पाहिजे. परंतु नाहीच जमलं तर कुटुंबाने सगळ्यांनी मिळून भगवंतांची सेवा केली पाहिजे. पत्नी, मुलं सगळ्यांना भक्तीमध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सगळ्यांनी भक्तिमय सेवा केली पाहिजे. मग भगवंतांचं सेवा करत असताना कुटुंब मध्ये यायचा प्रश्नच येत नाही, किंवा कुटुंबाची सेवा करत असताना भगवंतांची सेवा करायचा पण प्रश्न मध्येच येत नाही. आणि कुटुंबाची तुमच्यावरती जबाबदारी आहे, ती तुम्ही जबाबदारी टाळू शकत नाही. त्यालाच कर्तव्य पालन करणे म्हणतात. तुमच्या मुलांना, तुमच्या पत्नीला खायला घालणे, राहायला जागा देणे, पत्नीने पतीची सेवा करणे, घरासाठी काम करणे, हे कर्तव्य असतं. आणि ते कर्तव्य ठराविक वयापर्यंत करायचंच असतं. इथे भगवंतांवरती प्रेम करायला चाललोय आपण कुटुंबावरतीच प्रेम करणार नसलो तर प्रेम कुठे आहे मग?
हा, एका ठराविक वयानंतर ही आसक्ती सोडायची आहे. कुटुंब सोडायचं नाही, ही आसक्ती सोडायची. पूर्वीच्या काळामध्ये लोक कुटुंब पण सोडून जायचे. आता ते थोडंसं कठीण आहे, परंतु ऍटलिस्ट आपण आसक्ती सोडू शकतो. कारण आसक्ती नाही सोडली तर त्याचं रूपांतर कामामध्ये होतं, त्याचं रूपांतर क्रोधामध्ये होतं. आसक्ती सोडायची म्हणजे काय? आता माझं वय झालेलं आहे, माझा मुलगा माझी पत्नी करत बसण्यात काही अर्थ नाही, मला फक्त पूर्णपणे भगवंतांसाठी काम करायचंय. मुलं आणि पत्नी सक्षम आहेत, त्यांचं वय प्रॉपरली वय झालेलं आहे, ते त्यांचं बघून घेतील. मरतील नाही तर जगतील, मला काही फरक पडत नाही. त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांचं कर्म घेऊन जाईल. ते तुमच्या हातात पण नसते ऍक्च्युली. किती म्हणून कंट्रोल करणार आहे तुम्ही, किती म्हणून प्लॅन करणार आहे मुलासाठी, नातवंडासाठी, किती काय काय प्लॅनिंग करणार आहे, ते तुमच्या हातात पण नसतं. म्हणून एका ठराविक वयानंतर त्यांच्या मार्गाला त्यांना सोडून द्यायचं असतं. आपण भगवंतांच्या कामाला लागायचं असतं, कारण आपल्याकडे वेळच नाही आहे. शास्त्र सांगतं कलियुगामध्ये 50 नंतर कुणीही कुटुंबाच्या भानगडीत पडलं नसलं पाहिजे. परंतु ऍक्च्युली ते केव्हा, जेव्हा जगणार असतं 100 वर्ष. आता जगणारच आहे 70 वर्ष, त्यामुळे 35-40लाच आपण कुटुंबाचा विचार सोडून दिला पाहिजे. एका ठराविक स्टेज पर्यंत त्यांना त्यांच्या पायावरती उभा करण्याचा प्रयत्न करायचा. या भौतिक जगामध्ये अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था करणे ही तुमची जबाबदारी असते, जो कोणी कुटुंब प्रमुख आहे. त्याच्या पलीकडे तुम्ही काही साठवायचं पण नसतं. मुलासाठी कार घेऊन ठेवणे, मुलासाठी 2 बंगले घेऊन ठेवणे, 2 प्लॉट घेऊन ठेवणे, 2 जागा घेऊन ठेवणे, हे देखील तुम्हाला करायचं नाहीये. त्यांच्या अन्न वस्त्र निवाऱ्याची व्यवस्था करायची आणि एका ठराविक वयानंतर त्यांचे ते स्वतः अन्न वस्त्र निवारा कसं कमवतील याचं मार्गदर्शन द्यायचं आणि सोडून द्यायचं. त्याच्या पलीकडे कोणीही काही केलं नसलं पाहिजे, करायचंच नसतं त्याच्या पलीकडे. काही जण म्हणतात मी 60चा झालो, अजून माझा मुलगा लहान आहे, माझा मुलगा अपंग आहे, माझ्या मुलग्याला हे येत नाही, माझ्या मुलग्याला ते येत नाही. त्यांचं सोडून द्यायचं त्यांच्यावरती. कसं आहे, तुम्ही तुमच्या मुलांना वयामध्ये शिकवलं नाही, वयामध्ये संस्कार दिले नाही, ही पण तुमचीच चूक आहे. किती दिवस सांभाळत बसणार आहे, हो की नाही? परंतु तोपर्यंत सांभाळणे हे तुमचं कर्तव्य असतं, त्याला टाळून नाही चालणार. पण त्यामध्ये देखील भक्ती कशी करता येईल हे पण शास्त्र आपल्याला मार्गदर्शन देतं. जेव्हा तुमचा मुलगा 2 वर्षाचा आहे तेव्हा तुम्ही त्याला श्लोक शिकवू शकता. जेव्हा तो 5 वर्षाचा होतो तेव्हा त्याला भगवंतांची सेवा करायला शिकवू शकता. पत्नीला, मुलाला, मुलीला सगळ्यांना घेऊन भगवंतांची सेवा करू शकता. त्यामुळे भक्ती करायची नाही असा प्रश्नच येत नाही कुठे. आणि याचा विरोध जर घरवाले करत असतील तर एका ठराविक काळानंतर त्यांना म्हणायचं बाय बाय, तुम्ही तुमच्या इंद्रिय तृप्तीमध्ये राहा, मी माझ्या भक्ती मार्गामध्ये जाणार आहे. ते पुरुष असो स्त्री असो सगळ्यांसाठी सेम नियम आहे. मला तर याच्यात काही कन्फ्युजिंग वाटत नाही. मला अजून काय वाटत असेल तर सांगा. मुळात प्रॉब्लेम कसा असतो तुम्हाला मी सांगतो. मुळात प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला भक्ती म्हणजेच काही माहिती नाही. भक्ती म्हणजे प्रेम असतं. हे प्रेम करायला घरदार बाहेरचे असं काहीच बघायचं नसतं आपण. प्रेम म्हणजे दुसऱ्यांची सेवा करणे. सेवा, तुमच्या घरवाल्यांची सेवा तुम्ही का नाही करायची? तुम्ही घरवाल्यांची पण सेवा करायची. बाहेरच्यांचीच करायची म्हणजेच भक्ती थोडीच असतं, घरच्यांची पण करायची. बाहेरच्यांनाच भगवद्गीता नेऊन द्यायची म्हणजे भक्ती आहे, घरातल्यांना द्यायची म्हणजे भक्ती नाही असं थोडीच आहे. घरातल्यांना सुरुवात घरातूनच करायची. पहिल्यांदा भगवद्गीतेचं आचरण स्वतः करायचं. बऱ्याच जणांना असं वाटतं की घरातले अपोज करतात. घरातले अपोज करण्याचं मेन कारण असतं तुमच्या स्वभावात परिणाम झालेला नसतो, बदल झालेला नसतो. हे जे प्रेम आहे, हे जे भक्ताचे सद्गुण म्हणतात
26 गुण जे सांगितलेत 16व्या अध्यायात, ते तुमच्यात दिसत नसतात. हा, ते सगळे दिसत असताना देखील जर घरातले आसुरी प्रवृत्तीनेच वागत असतील तर त्यांना बाय बाय म्हणायचं. हो की नाही? हे खूप सायंटिफिकली सिस्टमॅटिकली सांगितलंय आपल्या शास्त्रामध्ये. आपलं कन्फ्युजन याच्यासाठीच आहे की आपल्याला ते कोणी व्यवस्थित समजावून सांगत नाही. आणि या कलियुगामध्ये सगळं उलट पुलट करून ठेवलंय आपण. लग्नच करतो 40व्या वर्षी, तो मुलगा 10 वर्षाचा असताना संन्यास कसं घेणार प्रभूजी, घर कसं सोडणार, हे सगळे असले प्रॉब्लेम्स आपण तयार करून ठेवलेत. आपण स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. पुढे तिसऱ्या अध्यायामध्ये प्रभुपाद एका ठिकाणी सांगणार आहेत, भौतिक जगामध्ये काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, त्याच्या सोबत सोबत भक्तीची कामं पण करावी लागतात, आणि हे दोन्ही सोबत सोबत करायचे असतात. हे ह्याच्या विरुद्ध कधी आलं नसलं पाहिजे, हे याच्या विरुद्ध कधी आलं नसलं पाहिजे. भक्तिमय सेवेमुळे आपल्याला भौतिक जीवनातल्या कामामध्ये कधी अडचण आली नसली पाहिजे, आणि भौतिक जगातल्या कामामुळे भक्तिमय सेवेमध्ये कधी अडचण आली नसली पाहिजे. असं जर अडचण येत असेल तर ते फिक्स केलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्णा, दंडोत प्रणाम. हरे कृष्ण, दंडोत प्रणाम. रोज तुम्ही जे आता सांगितलं ते पूर्ण लक्षात येते, त्याला समजतो. प्रॉब्लेम असा आहे की याच्यातून बाहेर पडण्यासाठी प्रोजी सुरुवातीला ज्या गोष्टीमध्ये आज अडकलेलो आहे किंवा मी, तर त्याला कारण आहे की भौतिक संसाराप्रतीची आसक्ती, त्यामुळे त्या बंधनामध्ये अटकतो. परंतु आता ज्या वेळेस पूर्ण त्याचे ते करायचंय, तर त्यासाठी असं कळून येतंय की आपण कमी पडतो आहोत, आणि आपण ज्या उद्देशाने आलो तो उद्देश पण आपला पूर्ण साध्य होत नाही, किंवा तो साध्य करण्याचा प्रयत्न जर केला तर त्याच्यामध्ये आणखीच गुरफटून पडू राहिलो, आणि याच्यामध्ये खूप धोका आहे, खूप संकट येतं. तर याला पार करीत बसण्यापेक्षा हे आता होत नाही, तर आता आपण अनासक्ती तयार करून याला टर्न मारून चला. पण दुसरी गोष्ट त्याच्या बरोबर अशी की अगोदर जिम्मेदारी घेतल्यात त्याच्या, तर त्या जिम्मेदारी पण अर्धवट सोडू शकत नाही, कारण मग भक्ती तरी काय करणार. आता एक कठीण संकट आलंय किंवा ते पूर्ण करण्यास कठीण वाटतंय म्हणून ते सोडलं, आणि भक्ती करायला गेलो तर भक्ती पण उद्या कठीण वाटत. तर अशा परिस्थितीमध्ये काय निर्णय घ्यायला पाहिजे? कारण अर्धवट ज्या जिम्मेदारी घेतल्यात त्या आपल्या मनाच्या किंवा इंद्रियाच्या संतुष्टीसाठी घेतल्या होत्या, परंतु त्याच्यामध्ये आज खूप संकट येतं, किंवा आपण ते पूर्णच करू शकत नाही, किंवा आपण त्याला संतुष्टच करू शकत नाही, आणि त्याने आणखीन गुरफटत चाललो. आता लक्षात ज्या वेळेस आलो त्यावेळेस भगवंताच्या भक्तीकडे तर हा पूर्ण शुद्ध भाव नाहीये आपल्याला मग आता अशा परिस्थितीमध्ये हे घेतलेल्या जिम्मेदारी पूर्ण करणं, त्यानंतर भक्ती केली पाहिजे, सोबत मग मिश्र भक्ती करत करत त्याच्यातून हळूहळू बाहेर निघलं पाहिजे. थोडस सांगा पाहिजे. भक्ती ही कुठल्याही स्टेजला जर आपल्याला अवघड वाटत असेल, लक्षपूर्वक ऐका हे वाक्य, भक्ती ही कुठल्याही स्टेजला, जसं तुम्ही आता म्हणाला की सगळं सोडून भक्ती मार्गावर गेलो आणि तेव्हा भक्ती अवघड वाटायला लागली, हे कधी झालं नसलं पाहिजे ऍक्च्युली. कुठल्याही स्टेजला नाहीये ना प्रभूजी. आज का भगवंताकडे वळलं ते आज ऐकून शुद्ध भक्ती काय असते काय नाही ते थोडस समजलंय, परंतु ऍक्च्युली ज्यावेळेस आपण भगवंताकडे वळलो त्यावेळेस शुद्ध भावाने वळलेलं नाही भगवंताच्या कार्य करायचे. नको हे आता हे जे मार्गावरती चाललो नाही, आणखीन संकट येऊ राहिलेत, हे खूप प्रॉब्लेम आहेत. तर आता मग याच्यातून निघायला काय प्रॉब्लेम एक मार्ग आहे,
तर मा- भगवंताची भक्ती. तुम्ही आता एक वाक्य म्हणाला की हे सगळं सोडून वैतागून जर मी भक्ती मार्गाला लागलो तर तिथं असं व्हायला नको की भक्ती अवघड वाटायला लागेल. हे वाक्य का डेंजरस आहे? का डेंजरस आहे? कारण तुम्हाला अजून भक्ती कळालेलीच नाही. भक्ती मार्ग किंवा भक्तिमय सेवा हा कुठल्याही स्टेजला कुठल्याही परिस्थितीमध्ये जेव्हा आपल्याला कठीण वाटतो त्याचं एकमेव कारण असतं ते म्हणजे आपला अहंकार. त्याला आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने जस्टिफाय करत असतो आणि आपण माणूस प्राणी हा जस्टिफाय करण्यामध्ये एक नंबरला आहे, टॉपला. त्याला कारण व्यवस्थित सांगता येतात. असं झाल्यामुळं असं होतं, असं झाल्यामुळं असं होतं, असं झाल्यामुळं असं होतं. याला ऍक्च्युली काही कारण नसतं. जसं मी मगाशी म्हणालो, प्रभुपाद म्हणतात की आपली जिद्दी इच्छा आहे भगवंतांना शरण न जायची, त्याला काही कारण नाही, ऍब्सोल्युटली काही कारण नाही. आता तुमच्या मूळ प्रश्नाकडे, हे एवढं सगळं कठीण आणि महाभयानक असं आपल्याला वाटायला लागतं, याचं मेन कारण असतं ते म्हणजे आपण आपला अहंकार अजूनही सोडलेला नसतो. आपल्याला प्रत्येक क्षणाला असंच वाटत असतं की माझी योजनाच परफेक्ट योजना आहे आणि माझी योजनाच काम करेल. याला प्लॅनिंग म्हणतो आपण. आणि प्रत्येक जीव, विशेष करून मनुष्य प्राणी, हा प्लॅनिंग मध्ये बिझी असतो. समजा आता वर्स्ट केस, तर तुम्ही म्हणताय खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, खूप सारे प्रॉब्लेम्स. मला सांगा, अर्जुनाच्या तुलनेमध्ये तुमचे किती प्रॉब्लेम्स मोठे आहेत? काहीच नाही, ते बरोबर आहे प्रजी. मला काय म्हणायचं की भगवंतांची शरण घेतल्यानंतर प्रॉब्लेम नाहीच आहेत, परंतु भगवंतांची शरण घेण्यासाठीच आता जे काही आपण ज्या जीवांची कोणाची जिम्मेदारी घेतली तर ते इतकेही अनुकूल नाही येत की ते जे आपल्याला भक्तीमध्ये सपोर्ट करते. मग आता त्यांची संतुष्टी करत राहिलं तर आपण पूर्ण अहंकार तो सोडून दिला तर त्यांची पूर्ण संतुष्टी करू शकत नाहीत. आणि पूर्ण भक्ती मार्ग त्यांची संतुष्टी केली तर भक्ती मार्गामध्ये मग आपल्याला पूर्ण समर्पित होता येईल. तेच मी सांगतोय की हे जे तुम्ही प्रॉब्लेम तुमचे आहेत म्हणता, काही पण असू दे, प्रतिकूल, कुटुंबीय, कुटुंबातले सदस्य प्रतिकूल आहेत वगैरे वगैरे, हे 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 देखील क्षुल्लक प्रॉब्लेम आहेत. तुम्हाला ते अतिशय कठीण वाटतात कारण तुम्हाला ते तुमच्याच प्लॅनिंगनी फिक्स करायचे आहेत. कधी तुम्ही अशा एखाद्या शुद्ध भक्ताकडे गेलाच नाही, त्याला विचारलंच नाही की मी याच्यावरती काय करू? तिथे गेल्यावरती पण तुमची इच्छाच नसते की त्यांनी सांगितलेलं पूर्णपणे तुम्ही कराल. त्याच्यावरती पण तुम्ही तुमचं लॉजिक चालवणार, तुमचं थोडंफार त्याच्यामध्ये प्लॅनिंग मिक्स करणार. माणसाला असंच वाटत असतं की माझ्या प्लॅनिंगने सगळं फिक्स होईल एक दिवस. ही तुमची पहिली केस नाही आहे ज्या केसमध्ये कुटुंबातले अनुकूल नाही आहेत. त्रेता युगामध्ये पण तसे केसेस आहेत, द्वापर युगामध्ये केसेस आहेत, सत्ययुगामध्ये पण तसे केसेस आहेत. प्रल्हाद महाराजांचे वडील भक्तीच्या ऑपोजिट होते. प्रल्हाद महाराजांनी त्यांनी प्रल्हाद महाराजांना मारायचा प्रयत्न केला, एवढे ऑपोजिट होते. तुमच्या घरातले तेवढे तर करत नाहीत. प्रॉब्लेम असा आहे की ह्या सगळ्यांचा विचार आपण आपल्या ज्ञानावरती आधारित, आपल्या अहंकारावरती आधारित याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न करत असतो. आपण प्रामाणिक गुरुकडे जात नाही, प्रामाणिकपणे विचारत नाही की याच्यावरती काय सोल्युशन असेल. आणि कदाचित तुमचा गुरु असंही सांगेल की हे सहन करा, तीच तुमची भक्तिमय सेवा आहे. आपण आपला अहंकार सोडायला तयार नसतो. बऱ्याचशा केसेसमध्ये असं झालेलं आहे की ते गुरुकडे गेल्यानंतर गुरु सांगतात की नाही, तुम्ही हे सहन करा, तुम्हाला हे सहन केलंच पाहिजे. तिथे पण आपण आपलं लॉजिक लावत बसतो. हे जेव्हा जेव्हा हे प्रश्न येतात ना की भक्ती खूप कठीण वाटते आणि यातून बाहेर पडणे खूप कठीण वाटते,
प्रत्येक वेळी मी 100% सांगतो, त्या मनुष्याचा स्वतःचा प्रयत्न चालू असतो, स्वतःच्या बुद्धीने काहीतरी प्रयत्न चालू असतो. तो नाही शास्त्राचा आधार घेतो, नाही गुरुचा आधार घेतो. गुरुचा आधार घेतला, शास्त्राचा आधार घेतला की जसं भगवान श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात, आश्लिष्य बा पादरताम पिनुष्टुवाम, मी इथे आलोय तुमच्या मार्गदर्शनासाठी, मला मारा, मला परत त्याच खाईत टाका, फरक पडत नाही, मी माझा आज अहंकार सोडून आलोय. आपण दमत नाही या भौतिक जगामध्ये, भौतिक गोष्टींवरती सोल्युशन काढण्यामध्ये आपण दमत नाही. आज हा प्रॉब्लेम आहे आपला. श्रील प्रभुपाद 3-4 ठिकाणी म्हणतात की ज्याला या भौतिक जगाच्या प्रॉब्लेमचा पूर्ण कंटाळा आलाय, अगदी किळस आलाय, तोच भगवंतांना शरण जाऊ शकतो. तोपर्यंत तो स्वतःच्या बुद्धीवरतीच प्रयत्न करत असतो, स्वतःच्या शिक्षणावर, स्वतःच्या बुद्धीनेच याच्यावरती सोल्युशन काढायचा प्रयत्न करत असतो, आणि ते त्याला सापडत नसतं. कारण स्वतःची बुद्धी ही कळत न कळत स्वतःच्या इंद्रिय तृप्तीकडेच आपल्याला वळवत असते. असे कित्येक माताजी आहेत, तुम्हाला मी सांगतो, माझ्या संपर्कात खूप सारे असे माताजी लोक येतात, कारण त्यांना हे सगळं पटतं आणि वैतागलेले असतात. आणि त्यांचा एकच प्रश्न असतो की माझा नवरा हा 1 नंबरचा 3rd क्लास आहे, ती मला हिरण्यकशिपूच्या पेक्षा बेकार आहे. त्यांना म्हटलं ना की सोडून या इथे काम भगवंतांच्या सेवेसाठी, नाही येत. 50च्या पुढे गेलेल्या माताजींचं सांगतोय मी ऍक्च्युली. आणि प्रभुपादांनी तर सांगितलंय की तुम्ही 20-30 जरी असला आणि तुमचा नवरा नालायक असेल, दारुडा असेल, मारहाण करत असेल, खूप नालायक प्रवृत्तीचा असेल, तर तुम्ही त्यांना सोडलं पाहिजे आणि स्वतः भक्ती मार्गामध्ये लागलं पाहिजे. परंतु हा जो डिसिजन आहे ना, हा डिसिजन स्वतः घ्यायचा नसतो, हा आपल्या मार्गदर्शकाच्या परामर्शाने घ्यायचा असतो, आणि तो घेतलेला डिसिजन आपण पाळायचा असतो. आपण काय करतो, समजा तुम्हाला तुमच्या मार्गदर्शकाने उद्या सांगितलं सोडून द्या, आपण विचार करत बसतो असं कसं काय सोडायचं. मग तुम्ही त्या मार्गदर्शकाकडे जायलाच नको पाहिजे होता ऍक्च्युली. त्याचा सल्ला जर तुम्हाला घ्यायचा नसेल, ते नाहीतर ऍटलिस्ट त्याच्याकडे जाऊन परत तुम्ही चर्चा केली पाहिजे की मला असं वाटते की सोडवत नाही, मग मी काय करू. मग तो तुम्हाला दुसरा एखादा मार्ग सांगेल. परंतु आपण सध्या काय करतोय, स्वतःच्या योजना, स्वतःचे प्लॅनिंग, कारण प्रत्येक मनुष्य नाही, प्रत्येक जीवच हे करत असतो, आणि मनुष्य प्राणी याच्यामध्ये थोडासा एक्सपर्ट आहे. आणि जर तो शिकलेला असेल तर त्याला तर वाटतं की मी 10वी शिकलोय, मी 12वी शिकलोय, मी डिग्री झाली माझी, मला हे जमत नाही सोडवायला, मग कोणाला जमणार. अरे तुझी डबल PhD जरी झालेली असली तरी तुला गुरुकडेच गेलं पाहिजे. अहंकार पहिल्यांदा सोडला पाहिजे की मला हे मी माझ्या कोतीवरती मी हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो, हा अहंकार पहिल्यांदा सोडून दिला पाहिजे. हे मॅक्झिमम लोकांना हे जमत नाही सोडायचं. मी असे भक्त बघितलेत जे रोज येऊन रडणार इथं, परंतु त्यांना सोल्युशन सांगितलेलं करणार नाही. का? कारण तिथे आसक्ती असते, आणि ते मान्य करत नाहीत माझी आसक्ती आहे. ते असं म्हणतात की नाही प्रभूजी, मी तर शुद्ध भक्त व्हायला तयार आहे. मग सोडून दे नवरा. नाही, माझी इच्छा आहे की त्यांनी पण माझ्यासोबत यावं. मग राहा तिथेच. हे पहिली गोष्ट तुम्ही हे लक्षात घ्या की ह्या ज्या समस्या असतात यालाच म्हणतात भगवंतांवर अवलंबून राहायला, जास्त अवलंबून राहायला शिकणे. आणि आता भगवंत नाही आहेत माझ्यासमोर, मग मी माझ्या जवळ सगळ्यात जवळचा भगवंत कोण आहे? भगवंतांचा प्रतिनिधी आहे, ज्याला मी माझा मार्गदर्शक किंवा गुरु म्हणून स्वीकार केलेला आहे. त्यांच्या परामर्शाने सगळं केलं पाहिजे. प्रभुपाद पुढच्या एका अध्यायामध्ये, एका तात्पर्यामध्ये लिहितात, अगदी क्षुल्लकशी गोष्ट देखील आपण गुरुला विचारून केली पाहिजे. अगदी क्षुल्लकशी गोष्ट, कारण आपण त्यांना गुरु मानले, मार्गदर्शक मानले. मग आपण त्यांचा सल्ला घेत नाही, आणि सल्ला जरी घेतलो तरी त्याच्यामध्ये आपलं डोकं परत घालतो आणि त्याला विपरीत करून ठेवतो. कितीही प्रकारचे प्रतिकूल कुटुंब सदस्य असोत, त्यांना बरोबर कसं लाईनीवर आणायचं हे गुरुला माहिती असतं. आणि नाही आले तर कुठल्या क्षणाला त्यांना सोडून द्यायचं हे देखील तुम्हाला गुरु सांगू शकेल.
पण आपण जनरली ते करत नाही. आणि जसं तुम्ही मगाशी म्हणाला ते परफेक्टली बरोबर आहे. आपलीच अजून भीती असते की यांना सोडून मी भक्ती कशी करू, ती ही आसक्ती असते. आणि म्हणून तुम्हाला ही पण भीती वाटते की यांना सगळ्यांना सोडून मी भक्ती मार्गावरती पूर्णपणे शरण गेलो आणि भक्ती मार्ग अवघड वाटला तर काय होईल, समाज काय म्हणेल, घरातले काय म्हणतील. आपण याच्यामध्येच अडकलेलो असतो. समाज काय म्हणतील, घरातले काय म्हणतील, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, माझी प्रतिष्ठा, माझी इमेज, हे ते. म्हणजेच अजून आपण शुद्ध भक्तीच्या मार्गावरती लागलेलो नाहीये. तुम्ही जर ही उदाहरणं पाहिली संत तुकारामाची, संत गोरा कुंभार, प्रल्हाद महाराज, ध्रुव महाराज, यांनी कोणाचा विचार केला? कोणाचा नाही विचार केला. आपण का विचार करतोय? कारण आपली अजून तेवढी शुद्धता नाहीये. ही शुद्धता पहिल्यांदा आणली पाहिजे. यालाच भगवद्गीतेमध्ये पुन्हा 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 म्हटलेलं आहे, दृढव्रता, 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 दृढ निश्चय. एकेह कुरुनंदना. भगवंतांच्या सेवेमध्ये दृढ निश्चय झाले पाहिजे. काय व्हायचं ते होऊ दे, मला या क्षणी मारून टाकायचं टाका, परंतु मला शरण जायचं. या लेवलची दृढ निश्चयता आली की नाही, मग पुढचं सगळं समजायला लागतं. हे असं कन्फ्यूज होत नाही आपण एवढे. आणि मग बरेचसे आपण काय करतो, कॉम्प्रोमाइजेस करतो. जितके जास्त कॉम्प्रोमाइज करू तितकं सगळं हे जटिल होत जातं, तितकं जास्त हे अवघड होत जातं. आता हे कॉम्प्रोमाइज कुठं केलं पाहिजे आणि कुठं केलं नसलं पाहिजे हे देखील आपल्या गुरुच्या परामर्शानेच करावं लागतं आपल्याला. लक्षात येते का तुम्हाला मी काय सांगतो? पहिली गोष्ट प्रभुपाद खूप सिरियसली सांगतात एका प्रवचनामध्ये, पहिली गोष्ट मानवाने योजना बनवायच्या बंद केल्या पाहिजे. प्लॅनिंग, त्याला आपण म्हणतो प्लॅनिंग. असं असं करू म्हणजे हे सगळं फिक्स होईल, मग असं असं करू, मग हे असं असं करू, मग हे असं असं करू. हे आपले प्लॅनिंग, आजपर्यंत कुणाचे प्लॅनिंग सक्सेसफुल झाले नाहीत. भौतिक प्लॅनिंग म्हणतोय मी. आध्यात्मिक प्लॅनिंग करा. आणि आध्यात्मिक प्लॅनिंगचा अर्थ असतो भगवंतांचा ऑलरेडी प्लॅन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त जाऊन विचारायचंय मी काय करू या प्लॅन मध्ये. जोपर्यंत प्लॅनिंग करत राहणार तोपर्यंत आपण हे असे कन्फ्युज राहणार. एक प्रॅक्टिकल सल्ला देतो, हे जर मला माफ करा बरं का प्रभूजी, म्हणजे अगदी मनापासून मी तुमची माफी मागतो. हे सगळं डोक्यावरून गेल्यासारखं परत वाटायला लागतं, कारण हे थिअरॉटिकली ऐकायला खूप बरं वाटतं. प्रॅक्टिकली करायचं कसं आणि परत तिथेच येऊन अडकतो, अडकलो आपण. एक प्रॅक्टिकल सल्ला देतो तुम्हाला मी. ज्या छोट्या 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 धर्माच्या गोष्टी असतात, म्हणजे ज्याला आपण नॉर्मल भाषेमध्ये नीतिमत्ता म्हणतो, त्या स्ट्रिक्टली पाळायच्या, खूप स्ट्रिक्टली पाळायच्या. जसं की घरातल्यांनी सगळ्यांनी खरं बोललं पाहिजे, एकमेकांचा विश्वासघात केला नसला पाहिजे. या गोष्टी ज्या असतात ना, खूप स्ट्रिक्टली पाळायच्या, खूप स्ट्रिक्टली पाळायच्या. रोज 2 वेळा स्नान करणे, भगवंतांची आरती करणे, पूजा करणे, जप करणे, स्वतः स्ट्रिक्टली पाळायचं, दुसऱ्यांना स्ट्रिक्टली पाळायला लावायचं. घरातला एखादा व्यक्ती जर तुमचा विश्वासघात करत असेल, तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न करत असेल, त्याच्याशी खूप स्ट्रिक्ट राहायचं. त्याला सांगायचं की पुन्हा असं जर झालं तर तुझा माझा काही संबंध नाही. आपण काय करतो, या सगळ्या गोष्टींना खूप लाईटली घेतो. हे पाप, जेवढे आपण या पापाला बढावा देऊ ना, ते तेवढे वाढत जातात. आपल्याला सांगितलं जातं की नाही, त्या घरातल्यांची इंद्रिय तृप्तीची तशी इच्छा आहे, त्याला मी काय करणार. असू दे, इंद्रिय तृप्तीची इच्छा सगळ्यांची आहे, माझी पण आहे, तुमची पण आहे. परंतु ऍज ए फॅमिली मेंबर फसवलं नसलं पाहिजे तुम्ही मला, खोटं नसलं बोललं पाहिजे माझ्याशी, त्याला माफी नाही. असे काही प्रॅक्टिकल नियम बनवायचे आपण.
आपण काय करतो, स्वतःच खोटं बोलायची सवय असते, मग दुसऱ्याचं खोटं पण पचवतो, किंवा आपल्या प्रेमापोटी त्यांची 4 खोटी मान्य करतो. नाही, भगवंतांना खोटं बोलणारे, व्यभिचार करणारे, दुसऱ्यांना फसवणारे हे कधीच आवडत नाहीत. तुम्हाला का आवडतात? हे प्रॅक्टिकल तुम्हाला मी सांगतोय. हे असं तुम्ही पहिल्या दिवसापासून स्ट्रिक्ट राहिला नाही म्हणून तर घरातले भक्तीच्या विरोधात आहेत. आता तरी सुरू करू शकता. स्ट्रिक्टनेस म्हणजे स्ट्रिक्टनेस. स्वच्छता घरात असली पाहिजे, बरोबर आहे ना? घरात स्वच्छता असली पाहिजे. आता या गोष्टींचा ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर भक्तीशी काही संबंध येत नाही, परंतु या खूप महत्वाच्या असतात भक्तीसाठी. घरातल्या ज्या स्त्रिया असतात किंवा कुणी असो, पुरुषही असो, जेव्हा पाहुणे वगैरे येतात त्यांचा आदर करत नाहीत, व्हेरी स्ट्रिक्ट राहायचं. त्यांना म्हणायचं याच्या भगवंतांच्या भक्तीशी काही संबंध नाही आहे, नीतिमत्तेने नैतिकतेने तरी वागूया आपण. घरातला कुणी आगाऊपणा करत असेल, विनाकारण दुसऱ्याला फसवत असेल, त्याला पण थांबवायचं. नुसतं घरातल्यांनाच फसवतोय म्हणून थांबवायचं नाही, दुसऱ्याला जरी फसवत असेल त्याला पण थांबवायचं. हे चुकीचे आहे. पाप कर्म कोणाच्या हातून झालं नसलं पाहिजे. इंद्रिय तृप्ती असू दे, त्याला चहा आवडते, ठीक आहे, पी चहा. अगदी मांसाहार आवडत असेल तरी मांसाहार कर म्हणून सांगायचं त्याला, परंतु खरं बोललं पाहिजे, दुसऱ्यांना फसवलं नसलं पाहिजे. या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्यांनी घरातल्यांनी पाळलं पाहिजे. ऍज अ कुटुंब प्रमुख हे कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य असतं हे सगळं घरातल्यांनी पाळणे, आणि त्याचं जर पालन होत नसेल तर दंड देणे. आता विशेष करून कलियुगामध्ये दंड देणे हा प्रकार गायब झालाय. दंड देणे याचा अर्थ असा नसतो की मारायचं. दंड वेगवेगळ्या पद्धतीने देता येतं. आपली लहान मुलं जर इंद्रिय तृप्तीच्या बाहेर येतच नसतील, मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, खोटं बोलत असतील, चुकीचं वागत असतील, त्याला सांगायचं या दिवाळीला तुला हे मिळणार नाही, तुला काय करायचं ते कर. मग हे थोडस असं बॅलन्स्ड लाईफ जगावं लागतं. हळूहळू मग ती लोक सुधारतात, आणि त्यानंतर जर नाही सुधारली तर त्यांना सोडून द्यायचं असतं. म्हणजे हे सगळं आपण एखाद्या आपल्या मार्गदर्शक असतो, जो गुरु असतो, काउन्सिलर म्हणतात आजकाल, आय डोंट नो, फॅशन झाली काउन्सिलिंग, त्यांच्या मार्गदर्शनाने करायची असते. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. नाहीतर रोज तुमचं डोकं खात राहणार, मला भक्ती करायची आहे हे मात्र करत नाहीत, मला भक्ती करायची आहे हे मात्र करत नाहीत, हो की नाही? माझ्याकडे बरेच पुरुष लोक येतात जे म्हणतात की माझ्या बायकोला अजिबात भक्तीमध्ये इंटरेस्ट नाही. त्यांना मी एकच सल्ला देतो, त्यांना फक्त सत्संगला घेऊन या. सत्संगला पण येत नसतील तर त्याच्या पुढे आपण काय करू शकत नाही. त्यांना जप करायला लावू नका, कुठलं वाचन करायला लावू नका, लेक्चर ऐकायला लावू नका, फक्त सत्संगला घेऊन या. त्यांना प्रेम काय आहे हे कळायला पाहिजे. बाकीच्या माताजींमध्ये त्यांनी मिक्स झालं पाहिजे. बाकीच्या माताजी कसं एकमेकांची काळजी घेतात, प्रेमाने कसं वागतात, हे बघूनच लोक आपोआप शिकतात. त्यामुळे हे कुठल्या स्टेजला काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, याच्याकडे आपल्यासाठी एक मार्गदर्शक पाहिजे. व्हेरी इम्पॉर्टंट. काही गोष्टी मग भौतिक वाटतात, पण ते भौतिक पण करावे लागतात. परवाच मी एका प्रभूजींना सांगितलं की तुम्ही गाव सोडा, घर सोडा आणि शहरात जाऊन राहा. हे ऐकायला विचित्र वाटेल, तुम्ही प्रभूजी तुम्ही कसं काय सांगितलं, कारण तो संगत चुकीचा होता तिथे त्यांचा. त्याला कारण काही सांगा, पण ही अशा स्टेप्स घ्यायला लागतात, असे फिक्सिंग करावे लागतात. ते तुम्ही फिक्सिंग केलेच नाहीत तर हे पाईप लीकच होत राहते. इकडे पण एक लीक आहे, इकडे लिकेज आहे, इकडे लिकेज आहे, इकडे लिकेज आहे, मग डोकं भरकटायला लागतं. कसं फिक्स करायचं हे सगळं, हो की नाही? सोडून जाऊ का काय सगळं, सोडून जाऊ का? सोडून पण जायचं एक दिवस, परंतु प्रयत्न करून कोणाच्या तरी मार्गदर्शनाखाली सोडून जायचं. हरे कृष्ण. याच्या पुढे काही मी सांगू शकत नाही. तुम्ही मे बी तुम्ही मला कॉल करा, वैयक्तिक प्रॉब्लेम्स काय असतील आपण डिस्कस करू शकतो. हरे कृष्ण.
हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद गुरुजी. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकूर शिल प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण गुरुजी. धन्यवाद. प्रणाम. हरे कृष्ण.